नमस्कार विद्यार्थी मित्र. तर रुपेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण बघणार आहोत 7वी इयत्तेतलं नागरिकशास्त्राचं प्रकरण 6वं, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्य. संविधानाच्या वैशिष्ट्यामध्ये आपण नागरिकशास्त्राच्या या विषयात बघणार आहोत. संविधानाचे काय मार्गदर्शक तत्त्वे आहेत आणि मूलभूत कर्तव्य काय आहेत मानव अधिकाराचे. आपल्याला संविधानाने कोणते मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहेत आणि मूलभूत कर्तव्य काय आहेत आपले, हे आपण आज या पाठाद्वारे बघणार आहोत. तर चला सुरुवात करू आपण पाठाला. मागील पाठात संविधानाने दिलेल्या हक्काचा आपण अभ्यास केला. त्यातून भारतीय नागरिकांना कोणते हक्क असतात हे समजले. एवढेच नव्हे तर हक्कांना न्यायालयाचे संरक्षण असते हेही आपण शिकलो. मूलभूत हक्कांचे आपल्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनातील महत्त्वही लक्षात आले. या पार्श्वभूमीवर आपण मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे काय समजून घेऊ. मूलभूत हक्क शासनाच्या अधिकारावर निर्बंध घालतात. खालील सूची वाचा म्हणजे शासनावर कोणते निर्बंध असतात हे लक्षात येईल. उदाहरण: शासनाने नागरिकांमध्ये जात, धर्म, वंश, भाषा व लिंग यावर आधारित भेद करू नये. कोणालाही कायद्यापुढील समानता व कायद्याचे समान संरक्षण नाकारू नये. धार्मिक कर लादू नये. शासनाने काय करावे याविषयीच्या काही सूचना संविधानाने स्पष्ट केलेल्या आहेत. या सूचनांचा हेतू म्हणजे संविधानाच्या जी उद्दिष्ट स्पष्ट केली आहेत ते प्राप्त करण्यासाठीचे मार्गदर्शन होय. म्हणून या सूचनांना मार्गदर्शक तत्त्वे असे म्हटले जाते. मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश का केला या आपण याच्यात बघणार आहोत. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा या देशात सुव्यवस्था निर्माण करण्याचे, सुरळीत राज्यकारभार करण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर होते. दारिद्र्य, मागासलेलेपणा, निरक्षरता दूर करून देशाची घडी नीट बसवण्याची होती. राष्ट्र बांधणीचे कार्य करायचे होते. त्यासाठी नवनवीन धोरणे आखणे, त्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक होते. लोकांच्या कल्याणाचे उद्दिष्ट साध्य करायचे होते. थोडक्यात भारताचे एका नव्या विकसित व प्रगतिक देशात रूपांतर करायचे होते. त्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाने कोणत्या विषयांना प्राधान्य द्यावे, लोककल्याणासाठी कोणत्या उपाययोजना करावेत हे संविधानाने मार्गदर्शक तत्त्वाद्वारे स्पष्ट केले आहे. राज्यांच्या धोरणाचे ते आधार बनवले. प्रत्येक मार्गदर्शक तत्वात राज्याच्या धोरणासाठी एक विषय आहे. त्या विषयाच्या अनुषंगाने नवीन धोरण आखावे अशी अपेक्षा संविधानकारकांनी व्यक्त केली आहे. सर्व धोरणे एकदम व एकाच वेळी राबवायची झाल्यास त्यासाठी खूप आर्थिक पाठबळ लागेल हे संविधानकारांनी जाणले होते. म्हणूनच त्यांनी मार्गदर्शक तत्त्वे शासनावर मूलभूत हक्काप्रमाणे बंधनकारक केली नाही. राज्यांनी हळूहळू पण ठामपणे त्यांची अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. काही महत्त्वाचे मार्गदर्शक तत्त्वे: शासनाने उपजीविकेचे साधन सर्वांना उपलब्ध करून द्यावे. स्त्री व पुरुष असा भेद त्याबाबत करू नये. स्त्री व पुरुषांना समान काम करण्यासाठी वेतन द्यावे. लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी करावे. उपाययोजना कराव्यात. पर्यावरणाचे रक्षण करावे. राष्ट्रांच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांचे म्हणजे स्मारके, वस्तू यांचे संरक्षण करावे. समाजातील दुर्बल घटकांना विशेष संरक्षण देऊन त्यांना विकासाच्या संधी उपलब्ध करून द्यावे. वृद्धपकाळ, अपंगत्व, बेकारी यापासून नागरिकांचे संरक्षण करावे. भारतातील सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा करावा. वेतनाच्या संदर्भात समान काम करण्यासाठी समान वेतनाचे मार्गदर्शक तत्त्वे आहे. यातून संविधानातील कोणतीही उद्दिष्ट होतील असे तुम्हाला वाटते? स्त्री पुरुषांनी सारखेच काम करून पुरुषापेक्षा स्त्रियांना कमी वेतन देण्याचे प्रकार का आढळत? आता आपण बघणार आहोत मूलभूत कर्तव्य. लोकशाहीत नागरिकावर दुहेरी जबाबदारी असते. एकीकडे त्यांना संविधानाने दिलेल्या हक्काबाबत जागरूक राहावे लागते. हक्कावर अयोग्य मर्यादा येणार नाहीत याबाबत दक्ष असावे लागते. तर दुसरीकडे काही कर्तव्य आणि जबाबदारीही पार पाडाव्या लागतात. सर्व भारतीयांचे कल्याण
व्हावे म्हणून संविधानाने मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे यातून अनेक तरतुदी केलेल्या आहेत. परंतु नागरिकांनी त्यांची मूलभूत कर्तव्य जोपर्यंत पार पाडत नाहीत तोपर्यंत शासनाने केलेल्या सुधारणांचे लाभ सर्वांना मिळत नाही. उदाहरण, स्वच्छ भारत अभियानाखाली शासनाने स्वच्छतेचे अनेक उपक्रम राबवले आहेत, परंतु सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण करण्याच्या सवय लोकांनी समावेश करणं भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्य आहेत. पुढील प्रमाणे प्रत्येक नागरिकांनी संविधानाचे पालन करणे, संविधानातील आदर्शाचा राष्ट्रध्वज राष्ट्रगीताचा आदर करा, स्वातंत्र्याच्या चळवळीतील प्रेरणा देणाऱ्या आदर्शांचे पालन करा, देशांचे सार्वभौमत्व, एकता व अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे. आपल्या देशाचे रक्षण करावे, देशाची सेवा करावी, सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा वाढवावा व बंधुत्वाची भावना जोपासावी, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करावा, आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे जतन करावे, नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे, सजीव प्राण्याबद्दल दया बुद्धी बाळगावी, वैज्ञानिक दृष्टी मानवतावादाने झिजण्यास वृत्ती अंगी बाळगावे, सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे, हिंसेचा त्याग करा, हिंसा म्हणजे जीवितहानी, देशाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक कार्य उच्च तत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करावा. 6 ते 14 वयोगटातील आपल्या पाल्यांना पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. खाली चित्रात आपण काय बघणार आहोत, इथं ऐतिहासिक वस्तूवर नाव टाकणारा मुलगा, किल्ले, गड किल्ले, बस स्टँड असेल, इत्यादी स्थळ असेल, सार्वजनिक स्थळ असेल, इथं आपण नाव फिव टाकलं नाही पाहिजे. मुलं गड किल्ल्यावर काही करतात. त्याच्यानंतर दुसरं आहे मिरची, लिंबू. हे चित्र जे दिसत आहे हे अंधश्रद्धेचं प्रतीक असल्याचं चिन्ह दिसतंय आपल्याला. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत बसची तोडफोड करणारे काही मुलं दिसत आहेत त्या चित्रामध्ये, ते आपण टाळलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसऱ्यावर रस्त्यावर कचरा टाळून आपल्या आरोग्याचं धोक्यात आणतील असं कार्य करू नये. याच्यानंतर आपण या चित्रामध्ये कोणत्या कर्तव्याचे पालन होत नाही असे तुम्हाला वाटते. आता इथं काही संवाद दिलेले आहेत, हे वाचून बघू आपण. आपल्या गावातील नदी ही नदी वाटतच नाही, केवढा तो प्लॅस्टिकचा कचरा. मला कोणी सांगितले तर मी आता नदीत कचरा टाकणार नाही. ते ठीक आहे, पण कानठळ्या बसवणार त्या आवाजाचे करायचे. नागरिक म्हणून आपल्या जबाबदाऱ्याही आपण आग्रह धरला पाहिजे. सण उत्सव साजरे करताना याचे भानच राहत नाही लोकांना. आपल्या देशाच्या साधन संपत्तीचे, सार्वजनिक संपत्तीचे रक्षण हे आपले कर्तव्य. आपण हळूहळू सुरुवात तर करूया, काही निश्चित करूया. मुलामुलींना शाळेत जाण्यासाठी सांगूया, शाळेतील सुविधांचा जबाबदारीने वापर करूया, आपल्या देशाविषयी अभिमान बाळगूया, सर्व धर्माच्या सण उत्सवात सहभागी होऊया, पर्यावरण दूषित न करता ते सण साजरे करूया, सार्वजनिक सुविधांचा योग्य वापर व काळजी घेऊया, हाती घेतलेल्या सर्व कामे प्रामाणिकपणे आणि उत्तम रीतीने करू. वरील संवादातून आपल्याला कोणकोणत्या कर्तव्याचा बोध होतो, हक्क आणि कर्तव्यांचा काही संबंध असतो का, कर्तव्याचे पालन केल्याने काय होते असे तुम्हाला वाटते. भारतीय संविधानाच्या उद्दिष्टांची आणि वैशिष्ट्यांची ओळख आपल्याला या पाठ्यपुस्तकात सुरुवातीच्या प्रकरणामध्ये झाली. भारतीय नागरिकांचे हक्क, त्या हक्कांना असणारे संरक्षण याचाही विचार आपण केला. आपले मूलभूत कर्तव्य कोणती आहेत हे आपल्याला समजले. पुढील वर्षी आपण आपल्या देशातील राज्य कारभार कसा चालवला जातो याचा अभ्यास करणार आहोत.
अशा प्रकारे आपण संविधानाची मूलभूत कर्तव्ये, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये अभ्यासलेली आहेत.